नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 2024च्या मध्यानंतर धाराशिव जिल्ह्यात बिबट्यांचा मोठ्या संख्येनं वावर सुरू आहे. बिबट्यांचा या वावरामुळं जिल्ह्यातील परंडा तालुक्या आणि भूम तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांचा बिबट्यांनी फडशा फाडलेला आहे. आजही बिबटे अनेक ठिकाणी वावरताना आढळून येतात. परवाच वारे वडगाव या भूम तालुक्यातील गावात एका शेतकऱ्याच्या शेतीतील गोठ्यावर असलेली गाय बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला. तिला ओढत आणत त्यानं तिच्या कलेवरच लचके तोडण्यास सुरुवात केली. त्या शेतकऱ्यानं शेतात बसवलेल्या व्हिडिओ कॅमेऱ्यात हे दृश्य चित्रित झालेलं आहे. बिचारा त्या शेतकऱ्याची 50-60 हजाराची गाय मात्र हातून गेलेली आहे. वन विभाग फक्त लोकांनी बिबट्या दिसला वगैरेची माहिती दिली त्यावेळेस जागृत होतो की काय असं वाटायला लागलं आहे. आणि मग महिन्याला किंवा 15 दिवसाला बिबट्यानं पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याचं घटना जिल्ह्यात घडत आहेत आणि घडतच आहेत. आता रब्बीचं पीक पण शेतातून काढणीला प्रारंभ झालेला आहे किंवा बहुतांशी भागात ते काढून पण झालेलं आहे. त्यामुळं मोकळ्या रानात बिबट्या कुठं राहणार. जिथं काही ऊसाचे फळं आहे त्याचा ते आश्रय सध्या घेत आहे आणि तिथं त्यांना पाणी पण मिळत असल्यामुळं ते त्या ऊसाच्या फडातच सध्या असतील असं कयास सर्वजण बांधतात. त्यामुळं ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पण आता यापुढं काळजी घेतली पाहिजे एवढं सांगण्यात येतं आहे. बिबट्याचं हे चालू आहे. मात्र गेल्या 2-3 महिन्यापासून जो टिपेश्वर अभयारण्यातून वाघ आपल्या परिसरात आलेला आहे त्याची काही खबर मिळालेली नाही. त्यामुळं तो काय करतोय काय नाही याकडेही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आज जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडीसाठीची विशेष बैठक सकाळी साधारण 11 पासून सुरू होणार आहे. 11 ते 12 असा एक तासभर सभापती आणि उपसभापतीसाठी या 2 पदासाठी प्रत्येक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राहणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष सभागृहाचे काम भरेल त्यावेळेस त्या दाखल झालेल्या अर्जाची छाननी, त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीचा काही वेळ दिला जाणार असून जर गरज पडल्यास मग सभेत मतदान पण होईल असंच दिसतंय. भूम, कळंब, उमरगा या 3 पंचायत समिती सदस्य सहलीवर गेले होते. ते आज सकाळी त्यांच्या तालुक्यात दाखल झाले असतील किंवा थोड्या वेळानं दाखल होतील आणि मग तिथं कोण सभापती होणार याबाबत काथ्याकूट सुरू होईल. शक्यता कळंब आणि भूम या पंचायत समिती ईश्वर चिठ्ठी वरच सभापती लॉटरी कोणाला लागेल हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळं
या दोन ह्याच्यात मग भूममध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सभापती होतो की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा, त्यातही डॉक्टर तानाजी सावंताचा समर्थक सभापती होतो हे आपणाला कळणार आहे. तर कळममध्ये महायुती म्हणजे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाचे मिळून जे 8 सदस्य आहेत त्यापैकी कोणत्या महिलेची लॉटरी लागते का, उबाटाच्या याच्यातील एखाद्या महिलेचंही लॉटरी ईश्वर चिठ्ठीमुळे लागते हे पण आपणाला आज दुपारनंतरच कळणार आहे. एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्यात धाराशिव, तुळजापूर येथे स्पष्टपणे भाजपचे सभापती होतील. उमरग्यात भाजपचं की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचं सभापती होणार याचंही गूढ आपणाला दुपारनंतर स्पष्ट होईल. लोहाऱ्याबाबत पण तसंच होईल. परांड्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या डॉक्टर तानाजी सावंत यांच्या समर्थकाची निवड होईल. वाशीत पण होईल. भूम आणि कळंब याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष राहील हे मात्र नक्की. भारत आणि श्रीलंकेनं संयुक्तपणे आयोजित केलेल्या T20 आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेचा काल दुसरा उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. भारत आणि इंग्लंडमध्ये हा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 253 धावांचं आव्हान इंग्लंडसमोर उभा केलं होतं. पण इंग्लंडही त्या आव्हानाला तसा काही घाबरला नाही असंच इंग्लंडची फलंदाजी करताना दिसून आलं. इंग्लंडनंही 20 षटकात 246 धावा करत भारताच्या 253 धावसंख्येला आव्हान दिलंच होतं. मात्र शेवटी हा सामना 7 धावांनी भारतानं जिंकला आणि भारत आता 8 मार्च रोजी होणाऱ्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडबरोबर अंतिम सामना खेळणार आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर 2 वेळेस भारतानं इंग्लंडला उपांत्य फेरीत पराभूत केलं होतं आणि या दोन्ही वेळेस विश्वचषक जिंकलेलं आहे. आता तिसऱ्या वेळेसही उपांत्य सामन्यात भारतानं इंग्लंडलाच हरवलं आहे. त्यामुळं 8 तारखेला भारत न्यूझीलंडला पराभूत करून विश्वचषक जिंकतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काल सामना मुंबईत होता. विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत सुरू आहे आणि या उपांत्य सामन्याच्या तिकिटासाठी आमदारांनी चक्क विधिमंडळात सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचं म्हणणं आमदारांसाठी तिकीटं राखीव ठेवावीत, आम्ही ती विकत घेऊन सामना पाहू असं त्यांचं म्हणणं होतं. यावर शासनानं यापुढं अशी व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन दिल्याचंही कळत आहे. आज आता आपण इथंच थांबतोय. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.